पण मला अपेक्षा आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य तुमच्या कामाचं कौतुक होईल एवढं चांगलं काम स्वतःच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात करतील। आता लोकांनी आपल्याला निवडून द्यायचं काम केलंय, त्यासाठी प्रचंड मेहनत तुम्ही सगळ्यांनी आणि जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। आता लोकांना याला निवडून दिलं हे जरा बरं केलं आपण असं वाटावं एवढं प्रयत्न आणि वातावरण जिल्ह्यामध्ये करायचं काम तुम्हा सगळ्यांचं आहे। आणि म्हणून सगळ्यांचे आभार मानले असतील तुम्ही, असं मी घनवट यांचं नाव घ्यायचं राहिलं, सगळ्यांचे आभार मानले असतील असं मी समजतो। आता कामाला सुरुवात करावी। सभापती निवडून झाले, अध्यक्ष उपाध्यक्ष निवडून झाले, तालुक्याचे सभापती निवडून झाले। आता आपल्याला कामच करायचंय आणि या नव्या जगामध्ये स्पर्धेच्या सेवा ज्याची जास्त त्याला लोक जास्त मान देतात, सन्मान देतात। जिल्हा परिषदेची निवडणूक लागली त्यावेळी अनेक लोक फार मोठी आव्हानं देत होती। राजकारणाची पातळी एवढी खाली गेली की अतिशय खालच्या स्तरावरची भाषा सत्ता मिळवण्यासाठी लोक करायला लागली। लोकांना भान राहिलं नाही की राजकारण हे समाजासाठी करायचं असतं। व्यक्ती सापेक्ष प्रचार आणि व्यक्तिनिष्ठ अशा भाषा या लोक करायला लागली आणि बहुतांशी सगळीकडे सांप्रदायिक टोकाची भाषणं करून लोकांची डोकी कशी भडकतील याचे प्रयत्न जिल्हाभर झाले। पण सांगली जिल्हा हा पुरोगामी विचारसरणीचा जिल्हा आहे। या गावातल्या बाबूजी पाटणकरांच्या पासून ते नागनाथ अण्णा आणि स्वर्गीय वसंतराव दादांपर्यंत ह्या सगळ्या लोकांनी जी.डी. बापूंनी देखील बाळासाहेब पुरोगामी विचारसरणीचा आग्रह धरला, आयुष्यभर धरला। जातीयवादी विचारसरणीची आपल्या अंगावर सावली पडणार नाही असा प्रयत्न सगळे करायचे। आणि म्हणून आपल्या सगळ्यांचा सत्कार देवराज पाटलांच्या आग्रहानं आज या ठिकाणी होतोय आणि जेवण विशाल देवराजचंच आहे, माझं नाही। जेवण देवराजचंच आहे, माझं जेवण मी नक्की देईन। माझं काय पण स्वर्गीय वसंतराव दादांचा नातू आज आमच्या गावात येतोय याचं मनपूर्वक मी स्वागत करतो। बाहेर लोकांना वाटायचं दादांच्या तन बापूंच्या टोकाचे वाद आहेत, पण मी असे प्रसंग 2-3 बघितलेले आहेत। अगदी कासेगावात शेवटच्या काही काळात दादा स्वतः कासेगावला आमच्या घरी येऊन बसलेले, एकदा माझ्या वाढदिवसा दिवशी मुंबईला आमच्या घरी एकदा आलेले। आणि दादा मुख्यमंत्री असताना मी कधी भेटायला गेलो, यशवंत थप्पे अजून आहेत मला वाटतं, जरा आर्थिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या संकटात आहेत, पण कधी मला मुख्यमंत्री असताना राज्यपाल असताना मला दादांच्याकडे जाताना कुठलं दार थांबलं, बाहेर थांबा वगैरे असती कधी भाषा। दादांनी मला एक्सप्रेस पास काढून, जसं थ्रू पास असतो ना तसा थ्रू पास होता माझ्याकडे दादांचा। आणि त्यामुळं त्यांचे नातू आज आमच्या गावात येत आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम व्हावा म्हणून काल परवापर्यंत त्यांचा मूड जरा वेगळा वाटला मला, तर मी मग शेवटी त्यांना दम दिला, म्हणले यायला लागतंय, म्हटलं काही गडबड करायची नाही, काही झालं तरी यायला पाहिजे, कार्यक्रमाला गैरहजर राहता येणार नाही। आणि मला आनंद आहे की विश्वजित कदम साहेब, आमचे विशाल दादा, नाईक साहेब, विक्रमसिंह, विक्रमदादा सावंत, मनोज बाबा, बहिणीच्या गावात मनोज बाबा, मला वाटतं तुम्ही भाषण करावं म्हणून मी फार प्रयत्न केला, माझं ऐकत नाही म्हटल्यावर विशालचा काय वशिला लागतोय का बघितलं। पण प्रचंड मोठ्या प्रमाणात तुम्हा सर्वांचं स्वागत
कासेगावकरांनी आज केलं. जिल्हा परिषदेच्या सगळ्या सदस्यांचं स्वागत केलं. मला विश्वास आहे की जिल्हा परिषद ही या जिल्ह्याच्या थोर वारशाप्रमाणे आपण सगळे चालवाल. क्रांतिसिंह नाना पाटलांचा आपल्याकडे वारसा आहे, कर्मवीर भाऊराव अण्णांचा वारसा आहे, वसंतराव दादांचा आहे, बापूंचा आहे, गुलाबराव पाटलांचा आहे, नागनाथ अण्णांचा आहे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे इथं शेजारच्या गावात वाटेगावला त्यांचा वारसा आहे. आणि ह्या सगळ्यांनी जवळपास ब्रिटिशांच्या विरोधी आवाज उठवण्याचं काम त्यांच्या आयुष्यात वेगळ्या पद्धतीने केलं. आणि म्हणून स्वाभिमान असणारा महाराष्ट्रातला सांगली जिल्हा आहे. वेगळ्या मार्गानं ज्याचा उल्लेख विशालदादांनी केला, कुणी चंचू प्रवेश करत असेल तर आम्ही सगळ्यांनी एक झालं पाहिजे, एवढं शहाणपण आमच्या या पूर्वजांनी आम्हा सगळ्यांना दिलं. याबद्दल पूर्वजांचे आभार मानतो. स्वर्गीय पतंगराव साहेब हे अतिशय दिलदार नेतृत्व होतं. आणि एवढे दिलदार होते की त्यांनी कधी मला कायम सांगायचे, जयंत गत सोडू नकोस. त्यांची भाषा असायची ती. आणि कायम सांगायचे की कशापासून सावध राहा वगैरे. त्यांचे इतके खाजगीत सल्ले असायचे. आणि अतिशय स्वतःच्या मुलाप्रमाणे आम्हाला कदम साहेबांनी सल्ले दिले. कासेगाव शिक्षण संस्थेच्या वाढीला देखील त्यांनी फार मोठा हातभार एकेकाळी लावला होता. त्यांचं शिक्षण मंत्री असताना ते म्हटले, यादी घेऊन ये जयंत, तुला शाळा देतो म्हटले. त्यावेळी ग्रांटेबल शाळा. त्यामुळं या सगळ्यांनीच एकमेकाला सांभाळण्याचं काम पूर्वीच्या काळात केलं. परिस्थितीप्रमाणे आज सगळे एकसंघ झालेत. आणि मला खात्री आहे की जिल्हा परिषदेत जनतेनं आपण एकसंघ आहोत हा विश्वास ठेवून आपल्याला संधी दिलेली आहे. आता तुम्ही दोघांनी आष्टा इस्लामपूरमध्ये आम्हाला ज्या सूचना दिल्या आहेत, तुमच्या आज्ञेच्या बाहेर आम्ही नाही आहे. आमचे टर्म तिथल्या लोकांची एक दोन वर्षाची आहे. ती झाल्यानंतर आपल्याकडे आमचा फोन येईल, आपण जो आदेश द्याल तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आम्ही तिथं नगरसेवक करू, किंवा तुम्ही सांगाल तो काँग्रेस पक्षाचा असेल, जो नाव तुम्ही द्याल ते. पण या निमित्ताने सांगली जिल्हा हा आणि पश्चिम महाराष्ट्र सहकाराची पंढरी आहे. अलीकडचा एक कायदा सहकार चळवळीच्या संदर्भातला सरकारने आणला, तो सहकाराची गळचेपी करण्याचा कायदा आहे. तुमच्या बोर्डावरच्या जागा अमक्या भरल्या गेल्या नाहीत तर सरकार भरणार. तुमच्या बोर्डावरच्या जागा जर मोकळ्या झाल्या काही कारणानं तर त्यासाठी सरकारचा अधिकारी येऊन मिटिंग घेऊन त्याच्यावर निर्णय करणार. असा सगळाच वेगळा आहे. तर सांगली मार्केट कमिटी, स्वर्गीय वसंतराव दादांनी स्थापन केलेली मार्केट कमिटी परवा बरखास्त केली. आता कोर्टात गेल्यावर कोर्टाने शेवटच्या टोकाची भाषा बोलली. कसं काय अशी तुम्ही हे करता. त्यामुळं खरं म्हणजे या जिल्ह्यातल्या सगळ्या परंपरा सांभाळून जिल्हा परिषदेत आमचे सगळे सहकारी काम करतील अशी अपेक्षा आहे. मी शेवटचा एक मुद्दा तुम्हा सगळ्यांना सांगण्यासाठी थोडासा मुद्दा काढून आणलेला आहे. परवा विशालदादा आणि आम्ही जिल्हा परिषदेत आढावा घेतला. सगळे सभापती त्या आढाव्याच्या बैठकीला होते. 2019ला आघाडीचं सरकार आल्यावर जिल्ह्यामध्ये 2 योजना आपण राबवल्या. स्मार्ट PHC म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र उत्तम करणे आणि मॉडेल स्कूलची व्यवस्था. मला सांगायला आनंद होतोय की सांगली जिल्ह्याचा अभ्रक मृत्यूदर म्हणजे राज्याचा 16% आहे. राष्ट्रीय सरासरी त्याची 28 आहे. पण सांगली जिल्ह्याचा अभ्रक मृत्यूदर आता 6.38% खाली आलेला आहे. म्हणजे कदाचित महाराष्ट्रात सगळ्यात कमी अभ्रक मृत्यूदर सांगली जिल्ह्याचा असेल. आणि 19-20च्या तुलनेमध्ये 25-26 मध्ये
ओपीडी सेवा रोज डॉक्टरला जाऊन भेटतात की नाही, त्या ओपीडी सेवेमध्ये तब्बल 129% वाढ झाली. 129%. म्हणजे 19-20 ला 18,35,000 लोक रुग्णसेवा घेत होते, ओपीडीत गेले. आता 25-26 ला तो आकडा परवाच्या मार्च महिन्यातला शेवटचा एकत्रित केला, 18,35,000 पासून हा आकडा आता 41,98,000 म्हणजे 42 लाख लोक सांगली जिल्ह्यातली ही ओपीडी मध्ये मागच्या वर्षभरात जाऊन आली. जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रात म्हणजे प्राथमिक स्मार्ट पीएचसीचा कार्यक्रम किती यशस्वी झाला याचा हा मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणं फार लोकांना महत्वाचं वाटत नव्हतं किंवा खाजगीकडे जाण्याचा प्रथा फार मोठी होती, ती आकडा 18 लाख वरून आता 42 लाखावर गेला. ही स्मार्ट पीएचसी योजनेचं यश आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. ते स्मार्ट पीएचसीची योजना आपण सगळ्यांनी, आपलं सरकार विश्वजित कदम साहेब असताना आणली. ही लोकसंख्या वाढीचा आकडा नाही आहे, हा ओपीडीत गेलेल्या लोकसंख्येचा आकडा आहे. आणि मला खात्री आहे की पुढच्या एका वर्षात हा आकडा 50 लाखाच्या वर देखील जाईल. जिल्हा आरोग्य अधिकारी जे आहेत 23-24 ला मूल्यांकन झालं, ते जिल्हा आरोग्य अधिकारी मूल्यांकन निर्देशांकात सांगली जिल्ह्याचा महाराष्ट्रामध्ये दुसरा क्रमांक आला. ते 23-24 ला. मला खात्री आहे 24-25, 25-26 ज्यावेळी आकडे निघतील त्यावेळी दुसरा नंबर पहिल्या नंबरला मिळाल्याशिवाय राहणार नाही. पहिला नंबर देखील आपल्याला मिळाला. आणि हे कशामुळे शक्य झालं तर 19-20 नंतर प्राथमिक आरोग्य केंद्र सुधारण्याचं जे धोरण आपण घेतलं त्यामुळे जिल्ह्यातल्या सामान्य जनतेचा फार मोठा फायदा झाला. त्या आकडेवारी कसली तरी काढली होती, कितीतरी कोटी रुपये. सभापती कोण आहेत आरोग्याचे? अजून ठरले नाही का? तर कितीतरी कोटी रुपये हे जनतेचे वाचले असा आकडा त्या दिवशी सांगितला. दुसरा प्रश्न प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बरोबर मॉडेल स्कूलचा आहे. आणि मॉडेल स्कूलमध्ये देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात, माझ्याकडे ती आकडेवारी नाही, पण प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांचे प्रवेश देखील वाढले. आणि म्हणून काम चांगलं करणं, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे 2 कार्यक्रम तर चांगले करायचेच आहेत, पण जिल्हा परिषद उत्तम चालवावी, जिल्हा परिषदेचा कारभार पारदर्शी व्हावा आणि लोकांनी नाव काढून पुढच्या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्याच लोकांना निवडून दिलं पाहिजे, ही भावना लोकांच्यात निर्माण करण्याचं काम हे सगळ्या सभापती आणि सदस्यांनी करावं, एवढी विनंती मी या निमित्तानं करतो. बऱ्याच वेळेला काम भरपूर असतं पण लोकांना आपण सांगतच नाही. काम झालेलं नाही, नारळ फोडले आणि नारळ फोडून त्याच्यावर सोशल मीडियावर जाहिराती करून विधानसभा केल्या मागच्या वेळी काही लोकांनी. आजही कामं झालेली नाहीत ती, पण नारळ फोडले, लोकांची दिशाभूल झाली, कामाचा पत्ता नाही. आमचा आग्रह आहे की जे काम तुम्ही कराल त्याला सोशल मीडियावर प्रसिद्धी द्या, आपल्याला खोटं काही करायचं नाही. पण जे काम कराल, सभापती असतील, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य असतील, जे काम कराल ते लोकांना माहिती झालं पाहिजे. याच्यासाठी सोशल मीडियाचा आधार सगळ्या पंचायत समिती सदस्यांनी घ्या, जिल्हा परिषद सदस्यांनी घ्या आणि लोकांना ताकदीनं काम कसं उत्तम करायचं हे दाखवून देण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करावं, एवढी विनंती या निमित्तानं करतो. जिल्हा परिषदेमध्ये विशेष उल्लेख केला पाहिजे की आपले 30 होते, शिवाजीराव नाईक साहेबांनी, अजितराव घोरपडे साहेबांनी, राजेंद्र देशमुखांनी आणि विलासराव जगतापांनी ठामपणाने भूमिका घेतली की आम्ही आमच्या जिल्ह्यातला निर्णय आम्ही करणार आणि तो करत असताना आम्ही राष्ट्रवादीबरोबर जाणार. आणि म्हणून हे यश सहजासहजी आपल्याला शक्य झालं. आणि तानाजीराव पाटील
हे यांचे चिरंजीव पृथ्वीराज इथं आलेले आहेत, पण तानाजीराव पाटील यांनी देखील ठामपणाने भूमिका जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्याच वेळी घेतली. त्यांनी सांगितलं आम्हाला आम्ही 2 जण गैरहजर राहतोय, आणि सभापतीच्या निवडीत तानाजीराव पाटील हे देखील परत आले. नाईक साहेबांचा एक सदस्य आटपाडीचा गेला होता गैरसमजानं, तोही परत आला, आणि त्यामुळं 3437 संख्या आज जिल्हा परिषदेत या सगळ्या व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांच्यामुळे झालेली आहे. आणि म्हणून त्या सर्व नेत्यांचे देखील आज या निमित्तानं आभार मानतो. ऋषिकेश लाड यांचं कालच साखरपुडा झालेला आहे. इंग्रजीमध्ये याला एंगेजमेंट म्हणतात. एंगेजमेंट म्हणजे आता ते 1 मेला महाराष्ट्र दिनीच लग्न करायचं असा गडबड दिसते त्यांची. कामगार दिन का महाराष्ट्र दिन, तुम्ही काय त्याला काय अभिप्रेत आहे हे महत्वाचं आहे. त्या कामगार दिन केलं तर कामगारच राहशील, त्यामुळे महाराष्ट्र दिन कर, महाराष्ट्राचा नेता होशील. त्यामुळे महाराष्ट्र दिन ऑप्ट कर. पण माझी त्याला विक्रमदादा अट आहे, आजपासून 1 मे पर्यंत फोन कायम एंगेज आला पाहिजे. एंगेजमेंट झाली आपली, फोन दुसऱ्या कोणाला लागला नाही पाहिजे, फक्त विट्यालाच फोन गेला पाहिजे. आणि तुमच्या फोनचं बिल मी बघणार आहे शेवटी किती झालेलं आहे. पण ऋषिकेश उपाध्यक्ष झाले, त्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो. सगळ्या सभापतींचं अभिनंदन करतो. संगीताची 2री टर्म आहे. या गावचं वैशिष्ट्य असं, या गावात फारसा कोणी प्रचाराला मला वाटतं फिरलं नाही, आणि या गावानं किती लीड मिळालं तुला? 2300 का काहीतरी, 3400 लीड मिळालं. म्हणजे गावाने खरंच जनार्दन काकांच्यावर, देवराजच्यावर आणि संगीताच्यावर गावातल्या पार्टीनी अतिशय चांगलं काम केलं. म्हणजे ह्यांना काळजी वाटेगाव मतदारसंघाची, ह्यांना काळजी नेरली आणि तांब्याची, पण हे गावात प्रचार करत नव्हते. तरी गावाने एवढ्या मोठ्या मताधिक्य संगीताला आणि आमच्या सुनबाई ना दिलं, आणि सुप्रियाला दिलं, आणि मोठ्या मताने या दोघी विजयी झाल्या. म्हणून जाता जाता गावाचे मी मनपूर्वक आभार मानतो. गावाने दिलेल्या ताकदीमुळेच हा मान या सर्व नेत्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा पहिल्यांदा आपल्या संगीताला दिला. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी जे प्रयत्न केले, कष्ट केले, या गावातल्या महिलांनी घरटी जाऊन प्रचार केला, त्या सगळ्या महिला संघटनेतल्या आमच्या सहकारी भगिनींना देखील मी मनपूर्वक आभार मानतो. पण येणारी कारकीर्द 5 वर्षाची एकसंघ राहून जिल्हा परिषद महाराष्ट्रातली 1 नंबरची, शिवाजीराव नाईक साहेबांना राजीव गांधींच्या हस्ते पुरस्कार मिळालेला, राजीव गांधींच्या. त्यामुळे त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मी ग्रामविकास मंत्री झाल्यावर, मी ग्रामविकास मंत्री असताना विशाल, महाराष्ट्र हा 12व्या-13व्या नंबरला होता देशात ग्रामविकास खात्यात. तो 3ऱ्या नंबरला, 2ऱ्या नंबरला, आणि शेवटचे 2 वर्ष 1ल्या नंबरला आला महाराष्ट्र. त्यावेळी मला सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांच्या हस्ते पारितोषिक घेण्याची संधी मिळालेली होती. आणि म्हणून फार मोठ्या प्रमाणात काम करण्याची संधी तुम्हाला आहे. प्रत्येक विकास हाके जिल्हा परिषदेच्या प्रत्येक उमेदवाराला आपला नावलौकिक निर्माण करण्याची प्रचंड संधी आहे. आणि हातात हात घालून आपण काम केलं तर सर्व जिल्ह्यांचा अतिशय उत्तम विकास होईल. आणि खास करून विक्रमदादा, रवी कुठे गेला आपला? रवीच्या पत्नी सभापती झालेल्या आहेत. एकटा रवीच काफी आहे उदर. त्यामुळे रवी जोरदार काम करतील. विक्रमदादांचा त्यांना आशीर्वाद आहे असा मला विश्वास आहे. जगताप साहेबांचा आशीर्वाद आहे. आणि सगळ्यांनी एकसंघपणाने जत तालुक्याच्या विकासासाठी वाहून घेतलं तर लोकांना अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्याची संधी त्या तालुक्यात आपण द्याल असा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो.
आणि जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी विनंती करून कुणालाही गडबडीत पुण्याला मुंबईला जायचं असेल तरी जेवल्याशिवाय जाऊ नये. जेवलंय की नाही बघायला मी तिथं बसलोय, त्यामुळे आपण सगळ्यांनी जेवायला यावे ही विनंती.